नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमधून हरभऱ्याच्या बेस्ट 5 जास्त उत्पादन देणाऱ्या जातीविषयी या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत. तुम्ही बघितले असेल की बाजारपेठेमध्ये असंख्य कंपन्यांचे हरभरे हे येत्या काही दिवसात विक्रीला येणार आहे आणि तेथे जर आपली निवड करताना जर चूक झाली तर याचा सरळ परिणाम उत्पन्नावर होणार आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातीविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत बघा. परंतु तुम्हाला एक अशी विनंती राहील की चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती आपल्या चॅनलवर भेटत राहतील. मी काही कंपन्यांच्या जाती ह्या लिहून ठेवलेल्या आहे किंवा एक तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये पहिली दुसरी कोणती अशी नाही, फक्त एक क्रम लावलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातीविषयीच मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याचप्रमाणे आपण कोरडवाहू मध्ये जर हरभरा लागवड किंवा पेरणी करणार असेल तर त्याची तारीख कोणती असावी, म्हणजेच किती तारखेपर्यंत पेरावा. ओलीतमध्ये जर आपण पेरणार असेल जमीन ओली करून तर किती तारखेपर्यंत पेरणावा. त्याचप्रमाणे आपलं जर काही शेत खाली व्हायचं असेल, म्हणजेच कपाशी उपडून आपण जर हरभरा पेरणार असेल तर तो जास्तीत जास्त कोणत्या महिन्याच्या किती तारखेपर्यंत पेरावा, याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. अशी माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कारण एकूण एक म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेले संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमधून सुटणार आहे. तर नमस्कार, मी राहुल शिंदे. तर बघा, सगळ्यात पहिली जात ती म्हणजेच अंकुर कंपनीची चिराग. आता ही जी चिराग जात आहे तर या चिराग जातीचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे बा, तर ही जात आहे ओळ्या पडणारी जात, म्हणजे हरभऱ्यावर ओळी पडतात आणि ओळी पडलेला हरभरा बाजारपेठेमध्ये 100 ते 150 रुपये प्रति क्विंटलने हा जास्त महाग खपतो. याचं कारण काय की याची डाळ चांगली बनते. महिला वर्ग चिराग जो हरभरा आहे तर याची डाळ आपल्या घरी ठेवण्यासाठी खूप उत्साही असतात, कारण याची डाळ, वरण, पुरण खूप चांगलं लागतं. तर त्याच्यामुळे चिराग हरभऱ्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तर हा मर रोगास सहनशील वाण आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मर रोग जास्त येत असेल तर त्यांनी हा चिराग हरभऱ्याची लागवड करावी. आता महत्त्वाचा मुद्दा येतो की यावर्षी आपल्या शेतामध्ये आता खूप पाणी झालेलं आहे आणि अक्षरशः आपली जमीन पाणी सोडत आहे किंवा पाणी अजून पण वाहत आहे. तिथे वखरणी डवरणी काहीच चालणार नाही अशी परिस्थिती अजून पण आहे. तर या शेतामध्ये हरभऱ्याची मर होणार. तर मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहेत की हरभऱ्याची मर न व्हावी यासाठी आपण कोणते खत पेरावे याच्याबद्दल सुद्धा मी समोर बोलणारच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. दुसरी जात आहे जॅकी 9218. आता ही जात आहे तर ही सगळ्यात लोकप्रिय जात आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही जात सगळ्यात लोकप्रिय यासाठी आहे की या व्हेरायटीला उत्पादन खूप चांगलं मिळतं. आता उत्पादन किती मिळतं, तर 12 ते 18 क्विंटल पर्यंत सुद्धा एकरी उत्पादन शेतकरी घेत आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजेच या जातीची जी पेरणी आहे तर हे कोरडवाहू क्षेत्र असेल तर कधी करावी, तर 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत आपण कोरडवाहू क्षेत्र असेल तर जॅकी 9218 या वाणाची पेरणी करू शकतो. त्यानंतर तुम्ही जर तुमचं शेत ओलून पेरणी करणार असेल तर 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ओलीत जमीन असेल तर पेरणी करू शकतो. आता महत्त्वाचा मुद्दा येतो की एकरी बियाणं किती पेरायला पाहिजे, तर एकरी बियाणं 25 किलोपर्यंत आपण पेरू शकतो. परंतु तुमची जर इच्छा असेल तर 27 ते 30 किलोपर्यंत सुद्धा आपण बियाणं पेरू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे एकट-दुकट जर झाड मेलं तर ते कव्हर करून घेतं. म्हणजे 25 ते 30 किलो, तसं 25 किलोच पेरायला पाहिजे. परंतु 5 किलो जास्त पेरावा, कारण कसं असते कुठे मर होतं, कुठं काही होतं, तर त्याच्यामुळे. तर त्याचप्रमाणे या व्हेरायटीचा जो कालावधी आहे, म्हणजेच काढणीला येण्याचा 105 ते 110 दिवसाचा हा आहे. त्याचप्रमाणे या व्हेरायटीचा जर उत्पादनाचा विचार केला तर कोरडवाहू जर क्षेत्र असेल तर एकरी 14 क्विंटलपर्यंत सुद्धा तुम्ही उत्पादन हे घेऊ शकता. परंतु तुमची जर बागायती शेती असेल, शेती चांगली असेल, नियोजन चांगलं असेल आणि ओलीत असेल तर तुम्ही 24 क्विंटलपर्यंत सुद्धा याला उत्पादन घेऊ शकता. परंतु तुम्हाला जर पेरणीमध्ये उशीर झाला, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये वगैरे तुम्ही पेरणी केली तर 15 ते 16 क्विंटलपर्यंत सुद्धा तुम्हाला चांगलं नियोजन असेल तर उत्पादन हे मिळून जातं. त्याचप्रमाणे या व्हेरायटीचे जे दाणे आहे किंवा हरभरा आहे
तर 100 दाण्यांचे वजन 22 ते 26 ग्रॅम आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर याचं काही अजून वैशिष्ट्य आहे, ते म्हणजेच फिक्कट रंगाचे दाणे आहे, टपोरे दाणे आहे, मर रोगास सुद्धा हा सहनशील असा हरभरा आहे. तर त्यामुळे तुम्ही जॅकी 9218 या हरभऱ्याची सुद्धा लागवड ही करू शकता. त्यानंतरची जात आहे ती म्हणजेच दिग्विजय. आता ही दिग्विजय जात कधी पेरायला पाहिजे, तर तुम्ही जर कोरडवामध्ये पेरणार असेल तर 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत. तशी तुम्ही ओलीत म्हणजेच शेत ओलवून पेरत असेल तर 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर. परंतु तुम्हाला जर उशीर झाला तर 10 डिसेंबर पर्यंत सुद्धा तुम्ही पेरणी करू शकता, समजा कपाशी उपडून जर पेरणी करायची असेल तर. आता आता महत्त्वाचा विषय येतो, तो म्हणजेच या व्हेरायटीचा कालावधी किती आहे, तर 90 ते 95 दिवसामध्ये हे संपूर्ण परिपक्व होणारी जात आहे, म्हणजेच दिग्विजय. त्यानंतर या व्हेरायटीचं काही वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य म्हणजे ही जात महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस जात आहे, टपुरा दाना आहे, मर रोगास सहनशील जात आहे. त्याचप्रमाणे याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही जात झपाट्याने सुद्धा शेतकरी लागवड करत आहे, म्हणजे जास्तीत जास्त क्षेत्रावर लागवड होणारी ही जात आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो, तो म्हणजेच एकरी उत्पादन किती. तर आपण जर एकरी उत्पादनाचा विचार केला तर कोरडवाहूमध्ये 14 क्विंटल पर्यंत सुद्धा आपण उत्पादन घेऊ शकतो. ओलतीत मध्ये जर विचार केला तर 21 क्विंटल पर्यंत, आणि लेट जर लागवड केली तर 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतो. एकरी बियाण्याचा जर विचार केला तर 25 ते 30 किलो आपण या व्हेरायटीचा बियाण्याचं पेरणी ही करू शकतो. त्यानंतरची जात येते ती म्हणजेच दप्तरी कंपनीची 21 नंबर. आता ही जी दप्तरी कंपनीची 21 नंबर आहे, याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती भरपूर शेतकऱ्यांनी बघितला असेल, तुमच्या निदर्शनास सुद्धा आलेला असेल. एक झाड आहे आणि त्याने मोठा घेर घेतलेला आहे, तुम्ही बघितले असेल पद्धतशीर, नसेल तर व्हिडिओमध्ये बघा. असा मोठा घेर घेतलेला आहे, परंतु एका दाण्याचा एवढा घेर हा कुठेच येतो ज्या शेतकऱ्यांचं चांगली जमीन आहे. कारण ही जी व्हेरायटी आहे तर ही व्हेरायटी खूप चांगली आहे, मी सुद्धा लागवड करतो असं नाही. परंतु व्हिडिओमध्ये जो घेर दिसत आहे, तर अशा प्रकारे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही लागवडीचं अंतर वाढवा, तुमचं शेत चांगलं पाहिजे. कारण हा जो प्लॉट आहे तर हा केळी काढल्यानंतर तिथे पेरणी केलेला आहे, असं शेतकऱ्यांनी सांगितलं, किंवा जी चर्चा झाली होती ह्या चर्चेमध्ये निदर्शनास आलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही दप्तरी कंपनीचं 21 या वाहनाची सुद्धा निवड करू शकता. खूप चांगला वाहन आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही दप्तरी कंपनीचा 21 नंबर हा सुद्धा चण्याची किंवा हरभऱ्याची लागवड ही 100% करू शकता. खूप चांगली जात आहे. त्याच्यानंतरची जात येते ती म्हणजेच विजय. तर तुम्ही विजय या हरभऱ्याची सुद्धा पेरणी करू शकता. मी सांगितलेल्या ज्या जाती आहे तर ह्या जाती तुम्हाला तुमच्या भागानुसार याच्यामधून निवड करायची आहे. आता बघा, मी तुम्हाला ज्या जाती सांगितल्या ह्या चांगल्या आहे, खूप चांगलं उत्पादन देणार आहे, परंतु तुमच्या भागामध्ये ह्या सूट होतात का? कारण मी सांगेल एक, तुम्ही आणाल एक. तर तुमच्या भागामध्ये जर सूट होत असेल तर तुम्ही याच्यापैकी एक चांगली जात निवडू शकता. परंतु आता महत्त्वाचा मुद्दा आहे का, ज्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्या शेतकऱ्यांसाठी, कारण मी फालतू शेतकऱ्यांना माहिती देण्याचं टाळाटाळ करतो. ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांच्यासाठी एक कामाची माहिती सांगतो, ऐका. तुमच्या शेतामध्ये यावर्षी मर होणार, याचं कारण काय झालेलं आहे, की आपल्या शेतामध्ये जो पाणी आहे तर हे पाणी अजून पण जमीन धरून ठेवलं आहे, आणि आता मर होणार. तर तुम्हाला येथे एक प्रोडक्ट वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या हरभऱ्याची यावर्षी मर होणार नाही, उत्पादन चांगलं मिळेल. तर ते प्रोडक्ट म्हणजेच धरती कंपनीचं बायोट्रॉप. एकरी 4 किलो याचं खतासोबतच पेरणी करून देऊन द्यायचं आहे. याच्यामुळे फायदा काय होणार आहे, की जमिनीमधली बुरशी नष्ट करण्याचं काम हे धरती कंपनीचं बायोट्रॉप करणार आहे. तर त्यामुळे तुमच्या भागामध्ये जर मिळालं तर तुम्ही नक्की याचा वापर करा. कारण मी सुद्धा मागच्या वर्षी केला होता, रिझल्ट खूप सुंदर आला, म्हणून मी माहिती ही शेवटी दिली. कारण शेतकरी काय करतात, की थोडीशी माहिती घेऊन चालले जातात, परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप कामाची ठरली. तर तुम्ही धरती कंपनीचं बायोट्रॉप एकरी 4 किलोची भरणी येते ते वापरा, खतासोबत वापरा, किंवा तुम्ही हरभऱ्यासोबत जर डायरेक्ट दिलं मिक्स करून तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. याच्यामुळे तुमच्या हरभऱ्यावर येणारी बुरशी किंवा मर 100% तेथे थांबणार आहे. मागच्या वर्षी माझ्या शेतामध्ये जर आढळून नाही आली, परंतु तुम्ही यावर्षी 100% आढळणार, म्हणून मी यावर्षी तर 100% उपयोग करणार. तुम्हाला जर ही माहिती खरंच कामाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून
तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांबरोबर शेअर करा, जेणेकरून गरजू शेतकरी आपल्यासोबत जुळल्या जातील आणि त्यांचा तेथे नक्की फायदा होईल. ते एकरी चांगल्यात चांगलं उत्पादन घेतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण आपण फक्त शेतकऱ्यांसाठीच काम करत असतो. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.